नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे. भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनमध्ये गट क विभागासाठी विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी आहे तो 24 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ऑनलाईन शुल्क तुम्ही 24 ऑक्टोबरपर्यंत भरू शकता आणि यासाठी एक्झाम जे आहे ते 13 आणि 14 नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यासाठी विविध पदे आहेत आणि यासाठी पदाचं नाव जर तुम्ही बघायला गेलं तर भूकर मापक या पदासाठी एकूण 19,000 ते 62,000 रुपये मानधन तुम्हाला देण्यात येईल आणि यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये ह्या जागा आहेत आणि यासाठी प्रवर्ग आरक्षण तुम्ही बघायला गेलं तर एकूण पदसंख्या जी आहे त्यामध्ये 83 पदं याच्यामध्ये असणार आहेत. आणि विभाग दुसरा आहे भूमी उपलेख कोकण मुंबई विभागामध्ये एकूण 259 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. आणि तिसरा याच्यामध्ये विभाग बघायला गेलं तर नाशिक विभागासाठी एकूण 124 जागांसाठी भरती निघालेली आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी 210 पदांसाठी भरती निघालेली आहे. अमरावतीसाठी 117 पद भरती निघालेली. नागपूर या विभागासाठी 110 पदांची भरती निघालेली आणि एकूण मिळून जर तुम्ही बघायला गेलं तर यासाठी वयोमर्यादा जी आहे ते 18 ते 38 वर्षांपर्यंतची असणार आहे आणि यासाठी 45 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा वाढवून दिलेली आहे. अंशकालीन उमेदवारांसाठी, खेळाडू, भूकंपग्रस्त आणि स्वातंत्र्य सैनिकांसाठी यासाठी एकूण 200 प्रश्न विचारले जातील 100 मार्कांसाठी. आणि यासाठी इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक अंक आणि त्यासाठी 120 मिनिटाची परीक्षा होण्यात येईल. यासाठी 1,000 रुपये ओपनसाठी आणि 900 रुपये मागास प्रवर्गासाठी अर्ज शुल्क असणार आहे. यासाठी एक परीक्षा असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. यासाठी www.ibps.in या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं किंवा महाभूमी.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन सुद्धा याच्याविषयी डिटेल तुम्ही ॲडव्हर्टाईज बघू शकता. यासाठी सर्वसाधारण अटी जर याच्यामध्ये पाहायला गेलं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS आरक्षणाच्या कोणकोणत्या अटी आहेत, दिव्यांगांसाठी, भूकर मापकसाठी विविध पद्धतीच्या याच्या म्हणजे क्रायटेरिया आहेत आणि हे क्रायटेरिया जर तुम्ही फुलफिल केले तर तुम्ही परीक्षेसाठी एलिजिबल होऊ शकता. यासाठी आवश्यक असणारे सगळे डॉक्युमेंट्स आणि डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत. यासाठी तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे. 24 ऑक्टोबर ही त्याची अंतिम दिनांक असणार आहे आणि यासाठी तुम्हाला डिक्लेरेशन सुद्धा द्यायचं आहे की वरील सर्व माहिती योग्य आहे, भरलेली आहे. तुम्हाला जी नोंदणी आहे ती ibps.in या संकेतस्थळावरती तुम्हाला मिळून जाईल ऑनलाईन पद्धतीने. शुल्क देखील तुम्हाला भरायचं आहे. विविध पद्धतीच्या सुविधा ह्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, जसं की तुम्हाला तुमचं छायाचित्र असेल, तुमच्या स्वाक्षऱ्या असतील, या सगळ्या ऑनलाईन डॉक्युमेंट सगळे स्कॅन करून तुम्हाला त्याच्यामध्ये भरून ठेवायचे आहेत आणि हे सगळे डिटेल कोणतीही माहिती खडाखोड न करता सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला भरायच्या आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा. तसेच चॅनलवर नवीन असेल तर रोजगार चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.